मित्रांनो, आता एमपीएससीची कंबाईन गट ब आणि गट क ची पूर्वपरीक्षा झालेली आहे. अँसर की सुद्धा आलेली आहे आणि अँसर की आल्यानंतर आता विद्यार्थी आपला आपला स्कोर बघून अभ्यासाला लागलेले आहेत. प्रत्येक एक्झामचे, प्रत्येक कास्टचे आणि प्रत्येक पोस्टसाठी तुमचे मेरिट बदलणार आहेत. त्यामुळे मेरिटवर जास्त डिस्कशन करण्यापेक्षा ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर कमी आलाय किंवा जास्त आलाय, तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागलं पाहिजे. पुढच्या प्लॅन ठेवा, कारण आता पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा यांचा अभ्यासक्रम भाषा वगळता जवळपास सेमच आहे. तुम्हाला या नाही तर त्या परीक्षेला उपयोग होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही लँग्वेजचा अभ्यास केल्यामुळे तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवेला सुद्धा फायदा होणार आहे. कदाचित असं होतं की गटकला कधी कधी जागा 1000 असतात, 1500 असतात, कधी भस्कन त्या जागा 6-7 हजार सुद्धा होतात. आणि जागा किती असल्या तरी तुमची तयारी असली पाहिजे. आता हा AI फोटो आहे बरं का, सिलेक्शन ओरिजिनल आहे, फक्त फोटो AI आहे. ठीक आहे. प्रश्न असा आहे की तुमच्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना कसं होतं, बघायला ऐकायला जरा चांगलं वाटतं की बाबा कुणीतरी सिलेक्ट झालं, मला शिकवतोय. तर मग तुम्हाला माहितच आहे की मग कुणी येतंय आजकाल मार्गदर्शक होतंय. असं होण्यापेक्षा आम्ही स्वतः जे शिकलो, आम्ही जे पहिल्या अटेम्प्टला झालो त्याचं काहीतरी कारण होतं, आम्ही काहीतरी प्लॅन केले होते, त्याच्यामुळे सहज सिलेक्शन झाले, पहिल्या अटेम्प्टला झाले, गावाकडे बसून झाले. आलं लक्षात? तेव्हा आम्हाला तुमच्यासारखी ऑनलाईन क्लासेस किंवा असं कोणी मार्गदर्शन सुद्धा नव्हतं. PSIच्या हातात हात दिला तरी आम्हाला लय मोठेपणा वाटायचा. आता सगळ्यात महत्वाचं काय आहे की तुम्हाला गट ब आणि गट क साठी 160+, मग ते क्वेश्चन अजून तुम्ही डबल पकडा, एवढा तुम्हाला स्कोअर आणणं आवश्यक आहे. तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. मग पेपर अवघड आला की लक्षात ठेवायचं, कधीही कुठलीही एक्झाम असू द्या, जेव्हा जेव्हा पेपर अवघड येतो तेव्हा तेव्हा मेरिट जास्त जाणार आहे. पेपर सोपा आला की 160 काहीही होणार नाही. ठीक आहे. चला, तुम्हाला माझंच एक्झाम्पल देतो की एकदा एमपीएससीचं मेरिट लागलं होतं जेव्हा CSAT+GS राज्यसेवेचं सांगतोय हा. एकदा मेरिट लागलं होतं 123 आणि एकदा हायेस्ट लागलं होतं 247. हे 400 पैकी सांगतोय हा, 400 पैकी. दोन्ही वेळेस मी बसलो होतो. परंतु तुम्ही लक्षात घ्या, मेरिट ठरवताना तुम्ही आत्तापासून असं ठरत बसू नका. आपण हा आकडा सहज सांगितलं तुम्हाला, जे आहे ते जेन्युइन सांगितलं की 160+ तुम्ही मिळवायचा प्रयत्न करा. पण मेरिट तुमचं जेव्हा पेपर होईल तेव्हा त्याचा तुम्ही अंदाज लावण्यात उपयोग आहे. सध्या तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करणं, जास्तीत जास्त स्कोअर वाढवणं याच गोष्टीकडे लक्ष द्या. दोन्हीही वेळेस माझं झालं होतं, पण समजा आधी मेरिट 123 लागलं होतं, तेव्हा मी जर असं ठरवून बसलं की नाही मला पुढच्या वेळेस ना 125+ स्कोर आणायचा आहे, 125 काहीच होत नाही तर 250 पाहिजे तुम्हाला. म्हणजे मेरिटमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फ्लक्च्युएशन येतं. त्यामुळं तुम्ही सुद्धा लक्षात ठेवायचंय, पेपर सोपा जेव्हा येईल तेव्हा ते मेरिट वाढणार आहे. आपल्याला जास्तीत जास्त स्कोर आणायचा आहे, एवढंच लक्षात घ्यायचंय. आता सध्याच्या अंदाजानुसार जो प्रिलिम्सचा पेपर झाला त्याच्यानुसार ओपन जनरलचं मेरिट जे लागणार आहे ते ओपन जनरलचं मेरिट असणार आहे 55 ते 58 पहिल्या कीनुसार. जेव्हा त्याची फायनल की येईल त्याच्यामध्ये अजून सुद्धा बदल होणार आहेत. आजच आपण काहीच सांगू शकत नाहीत. परंतु तुम्ही तुमची तयारी ठेवली पाहिजे की ह्या प्रिलिम्सचा स्कोर आल्यानंतर प्रत्येकाला वाटत असतं, हे प्रत्येकाची मानसिकता असते की ह्या फायनल की जेव्हा येईल तेव्हा माझा स्कोर ना 3 वाढणार आहे, 4 वाढणार आहे. प्रत्येकाला वाढतं. म्हणजे जे माझं बरोबर आहे परंतु आयोगाकडून उत्तर चुकीचं देण्यात आलं आहे, तिथं माझा स्कोर वाढणार आहे. परंतु आयोगाने चुकीचं दिले आणि ते माझा तो नेमका तुक्का लागलाय किंवा मी तिथंच गोल केले, ते माझे मार्क मायनस होणार आहेत हे मानायला कोणी तयारच नाही. म्हणजे प्रत्येकाचा स्कोर वाढणार आहे. तुम्ही कोणाला विचारा, ते म्हणतंय नाही माझा आता ना 55 नंतर ना 58 होईल. असं प्रत्येकाचं होतं. परंतु ह्या गोष्टीच्या भानगडीत पडायचं नाही. गटबला बसेल किंवा गटकला बसेल, ह्याच्या अभ्यासाचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आता तुमच्यापैकी बहुतेक लोक हे शेतकरी कुटुंबातले, खेडेगावातले आलेले आहेत किंवा सर्वसाधारण परिस्थिती आहे. तुमच्यापैकी कोणाच्याही अकाउंटला कोटभर रुपये शिल्लक नाही, 1 कोटी म्हणतोय मी. ठीक आहे. तर विषय असा आहे की आपल्याला आता अभ्यास करायचा आहे, कारण येणाऱ्या काळामध्ये सरळ सेवा काही प्रमाणात का होईना एमपीएससी कडे जाणार आहेत, सगळ्या जाणार नाहीत. ह्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यासोबतच कदाचित पुढच्या वर्षी असं होईल की गट ब च्या मोठ्या प्रमाणात जागा येतील. STIच्या ह्याच्या आधी 1500 जागा भरलेल्या आहेत. PSIच्या 1200 जागांची ऍड आलेली आहे. तर कदाचित तसं होईल. गटकच्या 7-7 हजार जागा आलेल्या आहेत. कदाचित असं होईल की ह्या वेळेस जागा कमी आहेत आणि पुढच्या वेळेस शासन डायरेक्ट 7-8 हजार जागा काढन, 10,000 काढन किंवा सरळ सेवा आली तर एकच जाहिरात येईल 50,000ची. तिथं तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे. तुम्हाला प्रत्येकाला वेळ मिळेल. नक्की तुमचे प्रश्न कमेंटमध्ये विचारा.
सध्या मात्र इथं काय सांगतो ह्याच्याकडे लक्ष द्या. आता तयारी कोणी करायची? तयारी प्रत्येकानं करा. ज्यानं ठरवलंय ना की मी एमपीएससी करतोय, मला अजून पुढचे काही दिवस एमपीएससी घालवायचे, तर त्यानं तयारी करायची. तयारी कशी करायची व्यवस्थित सांगतो. काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे हे सांगतो. कारण आमच्यासोबत जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो, काही लोक सक्सेसफुल झाले, काही लवकर झाले, काही युपीएससीतून झाले, काहींना 10-15 वर्ष आले, काही 18 वर्ष झालेत एमपीएससीचा अभ्यास करतात, आमच्या समोर आहेत. परंतु त्यांचं कुठंच सिलेक्शन होत नाही आणि ते आयुष्यातून उठलेत. तसंही होऊ देऊ नका. ते पण सांगतो की एक्झिट घ्या, काही फरक पडत नाही. कशाला इतर लोकांची पुस्तकं घ्यायची आणि बॅच घ्यायची, अजिबात घेऊ नका. त्यापेक्षा एकदाच सोडून दिलेलं कधी चांगलं. लोक जे म्हणतात ना नेव्हर गिव्ह वे, मी म्हणतो गिव्ह अप, सोडून द्या. सोडल्यानंतर तुम्हाला एक नवीन संधी कुठेतरी उपलब्ध होणार आहे, त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. ठीक आहे. ज्यांना अजून वाटतंय की मला अजून काही वर्ष अभ्यास करायचा आहे, एखादा वर्ष 6 महिने हा शेवटचा अटेम्प्ट म्हणून त्यांनी दमदार तयारी करायची. अजिबात नको त्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं नाही. आता निवडणुका संपलेल्या आहेत, तर तुमचं पुढच्या जाहिराती येणार आहेत. तुम्हाला सरळ सेवेला फायदा होईल, किंवा तुम्ही जर मेन्सला आहात, तुमचा जर मेन्सला स्कोर बसतो, तर तुम्हाला 100% तिथं सुद्धा फायदा होणार आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, तुमच्या मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे हे समजून घ्या. हाच अभ्यासक्रम तुमच्या इतर परीक्षांना आहे. समजा तुम्ही म्हणले की नाही मला इकडे सिलेक्शन नाही झालं, तर मला गटकचं तर दुसरं गटकचं एखादं तलाठीचं पद मिळेल. आणि तुम्हाला ते पण सांगतो, तुमच्या एमपीएससीच्या कंबाईनच्या गटकच्या कोणत्याही एक्झाम पेक्षा तलाठीची पोस्ट कधीही चांगली असते. तुमच्या गटकच्या क्लर्क पेक्षा तुमचा तिकडं कालवा निरीक्षक गट ड ची जरी सिलेक्शन झालं तरी चांगलं असतं, कॉन्स्टेबल चांगला असतो. आता हा आमचा अनुभव आहे की आम्हाला वाटतं की जर समजा मला 2 ऑप्शन दिले की तुझ्याकडे 2च ऑप्शन आहेत नोकरीसाठी, एक आहे एमपीएससीतली क्लर्क आणि एक आहे पोलीस कॉन्स्टेबल, मी कॉन्स्टेबल म्हणून जॉईन करेन, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. जेव्हा 2च ऑप्शन आहेत तेव्हा सांगतोय मी. त्याच्यामुळं तुम्ही अभ्यास करत राहा. या अभ्यासाचा तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांना फायदा होणार आहे. आता इथं काय सांगितले, पेपर 1 जो आहे ह्याच्यामध्ये तुमचं मराठी आहे, इंग्लिश आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये तुमचं जीएस आहे आणि त्यासोबत मॅथ रिझनिंग आहे. आता सगळ्याच एक्झामला हाच सिलेबस आहे. कोणतीही एक्झाम काढा, तुम्ही तलाठी काढा, तुम्ही नगर परिषदची काढा, तर त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या पोस्ट आहेत. नगर परिषदच्या ज्या तुमच्या ग्रेड एच्या पोस्ट असतात त्या तुमच्या कंबाईनच्या कोणत्याही पोस्टला ऐकत नाहीत, कोणत्याही. आणि प्रमोशन सुद्धा खूप चांगले असतात. तुमच्या एसटीआय पेक्षा तर खूप चांगल्या पोस्ट सरळ सेवेत असतात. त्याच्यामुळे तुम्ही एमपीएससी म्हणजे भारी आणि सरळ सेवा म्हणजे बोगस हे एकदा डोक्यातलं काढून टाका. प्रत्येक एक्झाम मध्ये, प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये मागं पुढे होते. तुमचा कोणताही एसटीआय, जेव्हा त्याला एसटीआय मिळते आणि त्याच वेळेस त्याला एक्साईजचं सब इन्स्पेक्टरचं पोस्ट मिळते गटकची, ते म्हणतं गटकला जातो. खूप लोक असे आहेत की 5-5 वर्ष त्यांनी एसटीआय एएसओ म्हणून काम केले, नंतर गटकची एक्झाम दिली आणि नंतर ते तिकडे जॉईन झालेत आणि खुश आहेत बिचारे. कोणीही ना खुश नाही की मी एक्साईज येऊन चूक केली, मी गट ब सोडलं, माझा पगार कमी झाला, असं कोणालाही वाटत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्या गोष्टी लक्षात घ्या की हाच सिलेबस आहे. आता ह्याच्यात तुम्हाला वेगळं काहीच करायचं नाही. सरळ सेवेला फक्त तुम्हाला अभ्यास करायचा, एवढंच तुमच्या हातात आहे आणि एवढंच करा. ठीक आहे. हा, मेरिट किती बघितलं, अरे उलट पुलट का होतंय. हा, आता ह्याच्यामध्ये मराठी इंग्रजी आहे. मराठी इंग्रजी सुद्धा लेवल जवळपास तीच आहे. काय आहे माहिती का, तुम्ही समजा उद्या तुमच्यापैकी काही लोक डीएड झालेले आहेत, तर डीएड मध्ये मराठीमध्ये, मराठी विषयामध्ये मराठी व्याकरण आहेत, शब्दार्थ आहेत, त्याचसोबत तुम्हाला उतारावरचे प्रश्न आहेत आणि कविता सुद्धा आहे. कविता पण दिली त्यांनी. समजा तुम्ही त्या शिक्षक भरतीला नाहीत, तुम्ही तलाठी भरती करताय, नगर परिषद करताय, तिथे तुम्हाला कविता नाही पण उतारावरचे प्रश्न आहेत. त्याला तुम्ही अजून उत्पादन शुल्क जेव्हा इतर एक्झाम देतात तर तिथं काय आहे, तुम्हाला उतारावरचे प्रश्न आहेत पण व्याकरण आहे, शब्दार्थ आहेत. हे सगळीकडेच आहे. फक्त महाराष्ट्रात पोलीस भरती आणि काही गट ड च्या परीक्षा वगळल्या तर सगळीकडे इंग्रजी आहे. इंग्रजीपासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही. ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यासोबत मराठी तुमचं ऑटोमॅटिक होतच आहे. ते राज्यसेवेला पण आहे, खाली पण जा वर पण जा, तुम्हाला त्याचा फायदा होतोच आहे. राज्यसेवा जरी डिस्क्रिप्टिव्ह झाली असली तरी सुद्धा तुम्हाला व्याकरणाचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत, अलंकार कळले पाहिजेत. सगळं कळलं तर तुम्हाला चांगलं लिहिता येणार आहे. ठीक आहे. आता पेपर 2 मध्ये कोणकोणते विषय तिथं मार्क लिहिलेत ते निवांत बघून घ्या. सगळ्यांनाच आता माहित झालंय की इतिहास 10 आहे, अर्थशास्त्र आहे, भूगोल आहे, पर्यावरण आहे. नवीन काय काय ऍड झालं ते पण बघणार आहेत आपण, की हे 2 नवीन कायदे आलेत किंवा XYZ असा बदल झालाय. ठीक आहे. आता बघा, पूर्व परीक्षेपेक्षा वेगळा अभ्यासक्रम काय आहे
तर ह्याच्यात काय आहे की तुमचा इतिहास, अर्थशास्त्र, चालू घडामोडी, गणित, बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये विशेष काहीच बदल नाही. इथं कुठेतरी स्टॅट आले, त्याचे 1-2 क्वेश्चन असतात, ह्याच्यापेक्षा वेगळं काही नाही. बाकी सिलेबस जसा आहे तसाच आहे. हा तुमच्या गटकला आहे, हा तुमच्या राज्यसेवेला आहे, तुमच्या कंबाईनला आहे, सरळ सेवेला सुद्धा सगळीकडे आहे. ठीक आहे. बरं, आता प्रिलिम पेक्षा तुम्हाला वेगळं काय अभ्यासायचं इथं, तर पहिली गोष्ट राज्यशास्त्र आहे. त्याच्यासोबत तुम्हाला सहकार नावाचा एक घटक आलाय. हा महाराष्ट्र राज्याचा खूप महत्वाचा आर्थिक बिंदू म्हणू शकतो आपण, की ज्याच्यामध्ये सहकाराविषय खूप आधीपासून आलेला आहे. तुम्हाला ते तालुक्याच्या ठिकाणचे बहुतेक विद्यार्थी असतात, प्रत्येकाला माहिती सगळ्यात श्रीमंत कोण तालुक्यातला, ज्याच्याकडे कारखाना आहे. कारखाना कधीही सहकारी असतो, म्हणजे पैसे लोकांचे, इन्व्हेस्टमेंट लोकांची, पैसे खाणारा वेगळा. ठीक आहे. तुमच्या कापड गिरण्या असतील किंवा तुमचा दुग्ध व्यवसाय असेल, ह्या सगळे उद्योग बऱ्यापैकी सहकारी तत्वावर चालतात. त्याच्यामुळे तो सहकार महत्वाचा आहे, म्हणून तुमच्या सिलेबसमध्ये टाकलाय. पुढचं जे आहे विज्ञान सोबत तुम्हाला म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आरोग्यशास्त्र ह्याच्यासोबत तुम्हाला आता टेक्नॉलॉजी आली. ठीक आहे. ती टेक्नॉलॉजी थोडी वेगळ्या लेवलची, ते पण तुम्हाला सगळं सिलेबसमध्ये आपण कव्हर करूनच घेणार आहेत. ह्याच्यामध्ये दूरसंवेदन, ICT, तुमचं GIS किंवा एरियल फोटोग्राफी ह्या सगळा सिलेबस आहे. आणि हा सिलेबस आधीच राज्यसेवा मेन्सला होता, आताही आहे. ठीक आहे. तर त्याचा तुम्हाला फायदा होईल की बाबा हा हे एक्स्ट्रा आपल्याला करायचं आहे. खूप अवघड नाही, लिमिटेड सिलेबस आहे, त्याला एक ह्या क्वेश्चनच्या बाहेर क्वेश्चन येणारच नाही अशी मांडणी करता येते. ठीक आहे. पुढचं आहे भूगोल सोबत तुम्हाला आता पर्यावरण आलाय. पर्यावरणामध्ये पण काय खूप जास्त डिटेल नाही, जसं जे जनरल पर्यावरण असतं ना, राज्यसेवा मेन्सला होतं मागच्या वर्षी किंवा प्रिलिमला पण असायचं, इतकंही डीप मध्ये नाही. त्यांनी सिलेक्टेड पॉईंट दिलेत, ते सिलेक्टेड पॉईंट आणि त्याच्या आसपासचा काही घटक तुम्हाला परीक्षेला येणार आहे. त्याच्यासोबत कायदे मात्र पूर्ण नवीन आहेत, पण ते फक्त 3 क्वेश्चन आहेत. आणि RTI कायदा तुम्हाला नोकरीला लागल्यावर पण लागतो, नोकरीला नाही लागलं तरी सुद्धा लागतो. का माहिती का, नोकरीला लागल्यानंतर तुम्हाला नेमकं RTI मध्ये कोण काय माहिती विचारणार आहे, काय उत्तर द्यायचं हे तुम्हाला बघावं लागतं. कारण प्रत्येक ठिकाणी गट ब गट कचेच लोक तिथं काय असतात, तुमचे कायदा हे असतात, माहिती अधिकारी असतात. सहाय्यक माहिती अधिकारी किंवा माहिती अधिकारी जो असतो तो गट ब गट कटचा माणूस असतो. कधी तहसीलदार डायरेक्ट जनमाहिती अधिकारी नसतो किंवा कलेक्टर जनमाहिती अधिकारी नसतो. असतं कोण, गट ब आणि गट क चा माणूस. त्याच्यातल्यात काय असतं, तिथं लिपिक वगैरे जे लोक असतात त्यांना जनमाहिती अधिकारी म्हणून नियुक्त केलं जातं. ओके. ठीक आहे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता. आता काय आहे, सिलेक्शनसाठी तुम्ही वेगळं काय केलं पाहिजे, आम्ही काय केलं आणि प्रत्येक सिलेक्ट होणारा विद्यार्थी काय करतो ही गोष्ट खूप महत्वाची आहे. तर इथं तो इतरांपेक्षा वेगळं काय करतो, तो PYQ वर जास्त फोकस देतो. हे वाच 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 म्हणजे क्वेश्चन घ्यायचा आणि त्याचा अनालिसिस, अशा गोष्टी आहेत. क्वेश्चन आणि अनालिसिस ह्या गोष्टींना कुठेही ऑप्शन नाही. कोणतीही परीक्षा असेल, मग तुमची 10वीची परीक्षा असेल, 12वीची असेल, CET असेल, नीट असेल, JEE असेल किंवा इकडचे UPSC असेल, कोणताही सिलेक्ट झालेला विद्यार्थी तुम्हाला हेच सांगल, कोणताही शिक्षक हेच सांगल की प्रश्न बघा इथून मागं कसे आलेत, त्याच्यावर विश्लेषण पहा कसं केलं पाहिजे, म्हणजे त्याच्याला धरून काय अभ्यास येऊ शकतो, काय प्रश्न येऊ शकतात आणि त्याच्यानुसारच पेपर सेट केला जातो. ठीक आहे. त्याचं तुम्हाला मांडणी कळेल की काय खोलवर विचारलं जातं, की बाबा नाही अलंकारावर प्रश्न येतो परंतु वृत्त घटकावर प्रश्न नसतो. इतिहास असेल तर तुमच्या सहज लक्षात येईल की अरे प्राचीन मध्ययुगीनवर प्रश्न नसतो मेन्सला, फक्त तो आला तर एखादा प्रिलिम्सलाच येतो, त्यातही राज्यसेवेलाच येतो, इकडे तर येतोय नाही. मग ह्या गोष्टी ज्या असतात त्या तुम्हाला PYQ मधून समजतात. आणि प्रश्न वाचल्यानंतर नेमकं काय वाचायचंय, काय लक्षात ठेवायचंय, काय पाठ करायचंय, कशाची ट्रिक बनवणं आवश्यक आहे, कशाच्या नोट्स काढायच्यात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त PYQ मधून कळतात. त्याचं विश्लेषण करायचं आपण सांगितलंय. आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे की तुम्ही टेस्ट सिरीज सुद्धा लावा, वेगवेगळ्या टेस्ट सिरीज लावल्याचा काय फायदा होतो तुम्हाला, की तुम्हाला स्कोअर किती येऊ द्या. तुम्हाला हे पण सांगून ठेवतो की ज्या तुम्ही टेस्ट सिरीज लावणार आहात वेगवेगळ्या 1, 2, 3 काय असतील त्या आम्ही पण लावल्या होत्या, आताही मुलं लावतात. एक क्लासवाला असतो, भले सोपे सोपे प्रश्न काढतो, मोकर कॉन्फिडन्स, एखादा एकदम अवघड काढतो, काय मिळतं त्यांना काय माहित नाही. परंतु असं काहीच नसतं. आयोग सोपे प्रश्न विचारतो, मीडियम विचारतो, अवघड सुद्धा विचारतो. ती फक्त तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. मग इथं तुम्हाला टेस्ट सिरीजला जेव्हा तुम्हाला पेपर देत आहे, कोणाचा एखाद्याला 100 पैकी 60 मार्क येऊ द्या, एखाद्याला 90 येऊ द्या, एखाद्याला 45 येऊ द्या, त्याचा अजिबात विचार करू नका, कारण त्या टेस्ट आहेत आणि प्रत्येक क्लासवाला त्या वेगवेगळ्या काढतो, त्याला काय वाटेल तशा काढतो, माझ्याच पुस्तकातून काढतो, मग काहीतरी त्याचं वेगळंच काहीतरी ठरलेलं असते.
तर त्यांना कसंही काढू द्या, परंतु तुम्ही कोणाच्या तरी घ्या, 1 2 3 जणांच्या टेस्ट सिरीज घ्या ऑनलाईन, विकत घेण्याऐवजी तिथं पुण्यामध्ये किंवा प्रत्येकच जिल्ह्याच्या ठिकाणी काही झेरॉक्सवाले ते काय करतात, तिकडे जे पुण्यात वगैरे क्लासेस होतात, टेस्ट सिरीज होतात, त्या टेस्ट सिरीजच्या प्रिंट काढतात आणि मुलांना तिथं विकून टाकतात. ठीक आहे, झेरॉक्सच्या पैशात विकतात बिचारे, ते काय त्याच्यात प्रॉफिट कमवत नाहीत मोठा, परंतु त्या तुम्ही नक्की घ्या. तुम्हाला टेस्ट सिरीज नाही लावायची, नका लावू, परंतु त्याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं पुढचं आहे, तुम्ही रिव्हिजन करा आणि नोट्स काढा. नोट्स फक्त ज्या गोष्टी लक्षात राहत नाहीत त्यांच्या काढायच्या आहेत. नोट्स काढताना कधीही तुम्ही असं नाही काढायचं की नोट्स काढते, महाराष्ट्राचा भूगोल चालू केले आणि मग त्या महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये लिहिते महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960. हा नोट्स काढण्याचा विषय नाही. जर तुम्ही मेन्सला आहात, तुम्हाला मेन्सचा अभ्यास करायचा, ज्या गोष्टी तुमच्या ऑलरेडी पाठ आहेत त्या गोष्टीवर अजिबात वेळ घालू नका. रिव्हिजनला तुम्ही काय करा, फक्त जे हायलाइट केलंय, जे लक्षात राहत नाही हायलाइट करून सुद्धा ते पुन्हा पुन्हा वाचा, त्याच्या नोट्स काढा. आता वेगळं काय करू नका हे सांगतो मी. वेगळं काय करू नका, जे क्लासवाले कधी सांगत नाहीत आणि तुमच्याही लक्षात येत नाही की ह्याच्यामध्ये माझी बरबादी झाली. तुम्ही जर तुमच्या भूतकाळात गेले तर तुमच्या लक्षात येईल की आपण IIT का नाही गेलो, आपण एम्सला का नाही गेलो, आपण फॉरेनला का नाही गेलो. आपल्या सोबतचे आसपासचे काही लोक का व्हायला गेलेत, का माहिती का, त्यांनी नको त्या गोष्टीत वेळ घालवला नाही. आपण काय केलं, सगळ्यांसोबत बोंबलत खेळत बसलो, नको त्या गोष्टीवर बोलत बसलो, नको त्या लग्नाला जात बसलो, नको त्या नातेवाईकांसोबत डोकं खाल्लं, नको त्या लोकांसोबत टाइमपास लोकांसोबत तुलना करत बसलो. त्याच्यामुळे आपण एक स्टेप मागे आहोत, एक स्टेप नाही खूप मागे आहोत. जग खूपच पुढे गेले आणि तेच पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येते की आता एखाद्याचा समजा मी म्हणतोय आलाय 70 स्कोअर, 70 नाही 90 आलाय, मग आता त्याला काय द्यायचं का, काय गिफ्ट, नोबेलचा पुरस्कार द्यायचा का एखादा, नाही देऊ शकत. मग ही गोष्ट लक्षात घ्या की आता जो तुमचा 90 99 स्कोअर आलाय, 55 आलाय, 40 आलाय, हे सोडून द्या, हे भूतकाळ झालाय. इथं आपण मागे जाऊ शकत नाही. नाही आता मी त्या मागच्या पेपरला ना रिपीट बसतो आणि मग माझा स्कोअर वाढवतो, मी ज्या सिली मिस्टेक झाल्या त्या काढतो, त्या शक्य नाहीत. आपल्या हातात काय आता की जे झालंय ते झालंय. आपल्या हातात काय आहे, सराव करणं, स्कोअर वाढवणं. ह्या वर्षी प्रिलिम्स निघाली तर मेन्स काढणं, जर निघाली नाही तर एवढा अभ्यास करून ठेवणं की मेन्सला सुद्धा आपल्याला पुढच्या फायदा झाला पाहिजे. ज्या दिवशी मेन्सला बसू त्या दिवशी मेन्स निघाली पाहिजे. ठीक आहे, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, ह्यांचा उपयोग करू नका. तुम्ही जर ते मोबाईलमध्ये ऍप घेतला असेल की कुठल्या ऍपवर मी किती टाइमपास करतो, तुमच्या सहज लक्षात येईल. इंस्टाग्राम, युट्यूब, टेलिग्राम आणि ह्याला त्याला मेसेज करत सुटणं, ह्याच्यामध्ये तुमचे दिवसातले 3 4 तास 5 तास निघून जातात. बरं, 5 तास नुसते निघून जात नाहीत. जेव्हा तुम्ही एखाद्या इंस्टाग्रामला काहीतरी बघताय, कोणाची तरी कॉन्ट्रोव्हर्सी झालेलीच असते, त्याशिवाय ते चर्चेत येतच नाही, त्यासोबत काहीतरी वेगळी घडामोड घडलेलीच असते, किंवा कोणाला तरी मुलगा असेल तर मुलगी आवडती, मुलगी असेल त्याला मुलगा आवडतो कोणता तरी. ठीक आहे, मग तुम्ही जे आता बोलताय, आता जे बघताय ते नंतर तुमच्या डोक्यात येतं, अभ्यास करत असतात आणि त्याचा तुम्हाला तिथे तोटा होतोय. ठीक आहे, म्हणून मोबाईल आणि सोशल मीडिया बंद करून टाका. मोबाईल तुम्ही वापरा आवश्यक तेव्हा. असं वाटलं तुम्हाला की बाबा हे लेक्चर मला बघणं आवश्यक आहे, माझ्या लक्षात राहत नाही, मला इंग्रजी लय अवघड जातं, मी तेवढ्या पुरते इंग्रजी बघतोय, नाही तर काय होतं, भरमसाठ टेलिग्राम चॅनल जॉईन करायचे, भरमसाठ व्हॉट्सअप चॅनल जॉईन करायची, इंस्टाग्रामला एवढं तेवढं बघत बसायचं आणि तुमचा वेळ जातो. काही नाही, आपला फक्त अभ्यास आहे की अभ्यास कामापुरतं. जेव्हा तुमचं काम नसेल, मोबाईल फ्लाईट मोडला टाकून लांब ठेवा, घरी ठेवा, रूमला ठेवा, बॅगेत घालून ठेवा, बॅग लांब ठेवा. ठीक आहे, जेणेकरून तुमचं लक्ष लागणार. आणि तुम्ही जे म्हणताय ना नाही आता अभ्यासासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे, तर तुम्ही काय करा, इंटरनेटला ज्या गोष्टी तुम्हाला बघायच्या त्या लिहून ठेवा, नाही का कागद, की हा मला आता नवीनची सीमांची लांबी बदलली, ते माझ्या पुस्तकात अपडेट नाही, मला ती आता अपडेट करायची. तुम्ही ते लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला जेव्हा हातात मोबाईल येईल तेव्हा तुम्ही ते बघा. मोबाईल हातात आल्यानंतर काम झालं की लगेच ठेवून द्या. निम्मे नाही 90% मुलं ज्यांची कॅपॅसिटी आहे ते फक्त मोबाईल नेडे झालेत. आणि जर शक्यच असेल तर मोबाईलच वापरू नका. ठीक आहे, हा त्याच्यासोबत जी महत्वाची गोष्ट आहे की लेक्चर सुद्धा माझं मत आहे सगळे बघू नका. जर तुमची मराठी पहिलीच चांगली, ठीक आहे, आणि तुम्हाला जर एक्स्ट्रा काहीतरी बघण्याची गरजच नाही की तुमचा स्कोअर चांगला येतोय किंवा तुम्हाला सगळं कळलंय काय मराठीत कमी जास्त, कशाला पुन्हा पुन्हा मराठी बघत बसायचं, अजिबात नाही बघायचं. डायरेक्ट आपलं उठायचं, पुस्तक घ्यायचं, प्रश्नसंच वाचायचे. प्रश्नसंच कोणतेही घ्या, थोड्याफार प्रमाणात सगळे तेच असतात, वेगळं काही नसते. ठीक आहे, कोणतरी म्हणतं आमच्यात एवढे 50,000 क्वेश्चन आहेत, कोणी म्हणतं 80,000, किती असू द्या, शेवटी प्रश्न झाले तेवढेच देऊ शकता तुम्ही मॅक्सिमम. ठीक आहे,
हे आहे. आता हे मित्र नातेवाईक समारंभ गावाकडे सप्ती असतात, यात्रा असते, कोणाचं तरी लग्न येतं, दहावा येतो, नका जाऊ, काही फरक पडत नाही. म्हणजे मला स्पष्ट आठवतंय की माझं ग्रॅज्युएशनचं जस्ट झालं होतं. माझे आजोबा, वडिलांचे वडील, ज्यांनी मला खूप आधीपासून सांभाळलं होतं, त्यांची डेथ झाली. ज्या दिवशी डेथ झाली आणि मी त्यांना सांभाळलं होतं त्यावेळेस मला नेमकंच एमपीएससी नाद लागला होता. डेथ झाल्यानंतर, त्यांचा विधी झाल्यानंतर पुढच्या 4 तासात माझ्या हातात पुस्तक होतं. मला कोणीही हातात पुस्तक घे म्हणून म्हणलं नाही. आणि त्यांच्याकडं त्या काळात त्यांच्या सगळ्यात जवळचा मी होतो. तुम्ही ऐकत असाल की कोणतरी क्रिकेटपटू होता आणि त्याचे वडील वारलेले 3-4 तास त्याची मॅच होती, तर तो मॅच खेळायला गेला आणि त्याचं शतक झालं. अशाच पद्धतीने असतं. कोणीही असू द्या, अभ्यास असा थोडा येडा होऊन केलं की होऊन जातोय. ठीक आहे. बर, गप्पा, डिस्कशन. अनेकदा काय होतं, तुम्ही डिस्कशनला जाऊन बसता की आता डिस्कशन करायचं, डिस्कशन चालू होतं, संसद, अमुक अमुक कलम, आणि बोलता बोलता ते तुमचं सगळं सोसायटीवर येतं. गावातली सोसायटी, गावातली ग्रामपंचायत, म्हणजे अशा फालतू गोष्टीवर येऊन ठेपतं की त्या चर्चेला काहीही महत्व राहत नाही. म्हणून ह्या तुम्ही डिस्कशनच्या नादी लागू नका. स्वतः प्रश्न सोडवले की ऑटोमॅटिकच डिस्कशन होतं. तेवढं तुम्ही मनातली मनात करू शकताय. फक्त ह्या गोष्टी टाळा. ह्या गोष्टी नाही केल्या की बरोबर बाकीच्या गोष्टी सुचतात. नको त्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुम्ही पिक्चर बघा, तुम्ही बाकीच्या याला वेळ द्या, परंतु टाइमपास गोष्टींकडे लक्ष देऊ नका. ठीक आहे. आता मी सांगतो, तुम्ही हे करून पहा. जे आम्ही केलं होतं, जे आम्हाला सुचलं होतं किंवा आम्हाला नंतर कळलं की ह्याच्यापेक्षाही चांगला अभ्यास होऊ शकतो जर आपण ह्या गोष्टी केल्या आणि ह्या केल्या नाही तर. आता कोणत्या करायच्या नाही हे सांगितलं, आता कोणत्या करायचं बघा. एखादी डायरी ठेवा तुमच्याकडे. त्या डायरीमध्ये तुम्ही दररोज नोंद करून ठेवू शकता की माझा असा असा विषय आहे, मी आज दिवसभरात हे केलंय, आणि काय जे वाटेल तुम्हाला ते कुठलेही पॉईंट तुम्ही लिहून ठेवू शकता. डायरी लिहिलेली खूप चांगली असती. आता माझ्याकडे इथं पेजेस नाहीत, मी दिवसभराच्या कामाचे कागद असतात माझ्याकडे. 4-5 डायऱ्या आहेत की कुठल्या बुकची काय अपडेट आहे, कुठल्या बॅचची काय अपडेट आहे, काय करायचंय, कोण माणूस काय शिकवतोय, जे काय असेल ते प्रत्येक गोष्टीची डिटेल लागते. कारण प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवणं सोपं नाही. कागदावर लिहिली की ऍटलिस्ट आपल्याला ती कुठं लिहिलेली हे आठवते. ठीक आहे. आणि त्या सोशल मीडियानं, जास्त मोबाईल वापरण्यानं तुमची मेमरी कमी होणार आहे लाईफ लॉंग. ठीक आहे. आता आम्हाला वापरावंच लागतं, तर आम्हाला ऑप्शनच नाही. आता आम्ही स्टुडंटच्या भूमिकेतून आता शिक्षकाच्या भूमिकेत गेलो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आहे. पहाटेचा अभ्यास करा. आता मी पहाटेच उठायचो, मी आधीपासून उठायचो. मला कधीही अलार्म लावून मी उठलो नाही. मी जेव्हा मोबाईलचे शोध लागले, माझ्याकडे मोबाईल आले, तेव्हापासून मोबाईल मी झोपताना फ्लाईट मोडला टाकतो. कोणी मेलं तरी कळल हळूहळू, असंही मेलच आहे. तर आता 2-3 तास उशिरा कळाल्याने काही फरक पडत नाही. उगाच तो मोबाईल चालू, कोणीतरी उशिरा फोन लावतंय, कोणीतरी उशिरा मेसेज करते, ती मेसेजची रिंगटोन वाजली की तुम्हाला वाटतं कोणतरी जवळच्या व्यक्तीने मला मेसेज केलाय. तुमचा टाइमपास होतोय. सकाळी सकाळी उठल्यानंतर तुम्ही आता सायन्स चांगलं शिकलात, तुम्हालाही कळतं ते की जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा मेंदू खूप चांगला चालतो. मग मेंदू चांगला चालतो म्हणल्यावर काय होतंय की तुमच्या मेंदूला विश्रांती मिळालेली असते. मेंदू काही आलेलं नसतात, वेगवेगळे विचार तुम्ही काही बघितलेलं नसतं. उठलं की अभ्यासाला लागा. मी तुमची 10वी असेल, 12वी असेल किंवा एमपीएससी असेल, त्या एमपीएससीला पहिल्या अटेम्प्टला निघण्याचं एक मेन कारण मी सांगू शकतो, पहाटेचा अभ्यास. डायरी मी तेव्हा लिहायचो. डायरीत काय लिहायचो मी की आज किती तास अभ्यास झालाय. मग जेव्हा मी असं अभ्यासाला बसायचो, 2 तास बसलोय, पण मी हे पण मोजायचो की आता ह्याचा टाइमपास किती झालाय. मी अर्धा तास तर पेपरच वाचलाय. हा 2 तासातला अर्धा तास आपण पकडू शकत नाही. त्यानंतर मी वाचताना माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. मी 1 तास अभ्यास झाला की 1 लाईन टाकायचो. असा 6-7 तास अभ्यास व्हायचा, अशा लाईन टाकायचो, 1, 2, 3, 4 एवढंच. 8 तास 9 तास अभ्यास व्हायचा. ऍक्च्युअल अभ्यास बसायचो 14 तास, ऍक्च्युअल अभ्यास 8च तास व्हायचा. कारण त्याच्यामध्ये पेपर आलेला असायचा, कुणीतरी शेजारी येऊन बसायचं, गावाकडेच अभ्यास करायचो मी शेतात. त्यासोबत काहीतरी वेगळे मनात विचार यायचे. कधी कधी कोणाचा तरी फोन यायचा आणि बोलता बोलता वेळ निघून जायचा. तर तो सगळा वेळ मी वजा करायचो. फक्त 14 तास बसलाय म्हणून 14 तास अभ्यास झालेला नसतो. अभ्यास फक्त 8च तास झालाय. मग ते तुम्ही नोंद करून ठेवा की अरे 8 तास अभ्यास झालाय, तो आता अभ्यास आपल्याला अजून वाढवायचा आहे. ठीक आहे. तुम्ही जेवण व्यवस्थित करा आणि व्यायामाकडे लक्ष द्या. व्यायाम म्हणजे काय, आपल्याला पैलवान व्हायचं नाही. आता जे काय तुमच्या हातात आहेत 5-6 महिने, तर इथं तुमची फक्त सर्क्युलेशन व्यवस्थित झालं पाहिजे. त्यासाठी जास्त वेळ करण्यापेक्षा माझं म्हणणं आहे की समजा मुलगा आहे मेल म्हणून, तर 200 मीटर 2 रेपिटेशन करा फक्त, की पळत पळत जायचं, 200 मीटर पळायचे, स्पीडनं पळायचं. पुन्हा एकदा 10 मिनिटाचा गॅप घ्यायचा आणि 200 मीटर पळायचं, तरी सुद्धा सफिशियंट आहे. 5 किलोमीटर चालण्यापेक्षा 400 मीटर जोरात पळायचे, पुरेसं होतं. मोर दॅन सफिशियंट होतं. त्यांना काय होतं, तुमच्या मेंदूला
प्रॉपर सर्क्युलेशन होतं, तुमचं लक्ष लागतं आणि तुमच्या अभ्यासावर पॉझिटिव्ह इफेक्ट होतो. निगेटिव्ह इथं काही येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचा वेळ वाचतोय. 400 मीटर पळायला किती वेळ लागत? 5 सोडून 7 मिनिटं. 7 मिनिटं पळण्यात काही उपयोगच नाही. 3 मिनिटं 2 मिनिटात पळायचे. कारण जे विद्यार्थी आता PSI करतायत किंवा एक्साइजला बसणार आहेत, तुम्हाला आहे की फिजिकलला तुम्हाला तिथं कमी वेळात आलंच पाहिजे. उलट त्या निमित्तानं तुमची ती 800 मीटरची प्रॅक्टिस होईल, मुलींची 400 मीटरची होईल. ठीक आहे, नोट्स काढा. आवश्यक गोष्टींच्या नोट्स काढा, अनावश्यकच्या काढू नका. टेस्ट नक्की सोडवा आणि PYQ विथ विश्लेषण हे तर करायचंच आहे. एकटं राहा. माझं स्पष्ट मत आहे, एकटं राहा. संघटनेने असं गटाच्या गटाने राहू नका. अनेकदा तुम्हाला एखादा फालतू मित्र मिळतो किंवा तो मित्र चांगला असतो, पण त्याचे मित्र बाकीचे फालतू असतात. मग ते रूम मध्ये आज याला घेऊन आला, उद्या त्याला घेऊन आला, एका दिवशी मुलगीच घेऊन आलाय किंवा मुलगी असेल तर ते उलट होते. त्याच्यात तुमचा वेळ जातोय. आमचं काही नाही, तुमचा वेळ जातोय आणि त्याचा निगेटिव्ह इफेक्ट पडतोय शेवटी. म्हणून तुम्ही या गोष्टीत वेळ घालू नका. तुमच्या ज्या PYQ आहेत, नोट्स आहेत, ह्या व्यवस्थित करा. मी एकटेच असले की ऑटोमॅटिक तुमचं लक्ष दुसरीकडे लागतच नाही. तुम्ही मोबाईल कमी केलाय, तुम्ही एकटे राहताय किंवा इतर जणांसोबत तुमचं काही जास्त रिलेशनच नाही. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की सगळेच तोडून टाका, परंतु सध्या आपण स्वार्थी व्हा. पुढच्या 6 महिन्यासाठी तुम्ही स्वार्थी व्हा, जेणेकरून तुमचं कुठेतरी बसताना बसेल, तुमचं काहीतरी चालू होईल तुम्हाला स्टार्टअप. ठीक आहे, तुम्ही जर म्हणले का सगळ्यांनाच घेऊन बसतो, नातेवाईकांच्या लग्नाला जातो, त्यांना इकडे बोलवतो, ह्यांनाही फिरवतो आणि शेवटी म्हणतो मग MPSCच्या आंदोलनात सहभागी व्हायला जातो, असं करण्यापेक्षा जो तुमचा अभ्यास आहे तो व्यवस्थित करा. सोशल मीडिया बाजूला ठेवा. हेच करायचं आहे. एकटं राहा. तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही फिरायला जा, पिक्चर बघा. म्हणजे मी स्पष्ट सांगतो की तुम्ही आठवड्यात 2 वेळा पिक्चर बघा. जर तुम्हाला बोर होतं ना एकटं असल्यामुळं, आठवड्यात 2 वेळा बघा, पण दोन्ही वेळा थिएटरला बघा. एक्स्ट्रा पैसे जाऊ द्या, सिंगल स्क्रीनला बघा. एक्स्ट्रा तुमचा जर तुम्हाला वाटतं ना वेळ जातो, तर तो वेळ ऑटोमॅटिक कव्हर होतोय. त्या 4 मित्रांसोबत पांचट गप्पा मारत बसण्यापेक्षा, 2 जणांसोबत वाद घालण्यापेक्षा, काहीतरी प्रेमाच्या गोष्टी करत बसण्यापेक्षा, तुम्ही जर पिक्चर बघितला ना, त्या पिक्चर मधून बाहेर पडलं माणूस एकदम फ्रेश होतं आणि त्याचा तुम्हाला 100% फायदा होतोय. त्याच्यानंतर दररोज कमीत कमी 200 क्वेश्चन सोडवा. कमीत कमी म्हणतो मी, ऍव्हरेज कमीत कमी 200 क्वेश्चन. 200 क्वेश्चन सोडवताना तुम्ही टेस्टच्या माध्यमातून सोडवू शकता किंवा तुमच्याकडे जे काही बुक असेल विश्लेषणाचे त्याच्या माध्यमातून सोडवू शकता. परंतु हे क्वेश्चन सोडवा आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करा. ठीक आहे, तुम्ही पेपर सोडवा, जे तुमचं 1 ते 100चा असेल तसा सोडवा किंवा टॉपिक वाईज सोडवा. 2 टाईपचे क्वेश्चन आहेत आपल्याकडे. एक आहे टॉपिक वाईज, एक आहेत 1 ते 100 म्हणजे मिक्स क्वेश्चन थोडक्यात. असे तुम्ही दोन्ही टाईपचे सोडवा. स्पष्टीकरण चालू ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर असं वाटलं की एखादं पुस्तक किंवा एखादा मास्तर बाद आहे, जास्त कामाचं वाटत नाही, तर बंद करा. पण लक्षात ठेवायचं, तुमचे जे PYQ आहेत हेच तुमचे मित्र, मार्गदर्शक, तत्वज्ञ आहेत. सगळं आहेत हेच तुम्हाला दिशा दाखवणार आहेत. ना मी किंवा इतर मास्तर. आणि कोणताही मास्तर कोणतंही पुस्तक तुम्हाला सिलेक्शन देऊ शकत नाही. सिलेक्शन तुम्ही स्वतः देत असता. तुम्ही जर अभ्यास केला तरच होत असते. तर 10वीला तुमच्यासोबत तोच मास्तर होता, 12वीला होता, ग्रॅज्युएशनला होता. सगळ्यांना एकच शिकवत होता बिचारा. ज्यांना घ्यायचं होतं त्यांनी घेतलं, ते पुढे गेले. पण आता काय घ्यायचं की काय नाही घ्यायचं हे आपण आपलं ठरवायचं. मला नव्हता क्लास. मी एका नामांकित क्लासला गेलो होतो, फी भरली आणि 8-10 दिवसांनी मला कळलं की ह्या गाद्यांना काहीच येत नाही, ह्यांच्यापेक्षा मीच हुशार आहे. क्लास सोडून दिला, मी फी सोडून दिली. मला माहित होतं असं ते मागे देणार नाहीत. परंतु तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी लक्षात घ्या की आपल्याला काय करायचंय, ह्याच गोष्टी करायच्यात, पुन्हा पुन्हा करायच्यात. ठीक आहे. हा, आता बॅच मध्ये काय मिळणार हे पण सांगतो. जे लेक्चर आहे ते तर मिळतीलच तुम्हाला. आता अनेक सिलेबस जो आहे, बऱ्याच सिलेबस जो पूर्व आणि मेन्सचा सेमच आहे, तो तुम्हाला रेकॉर्डेडच मिळणार आहे आता. पण त्याच्यामध्ये ऍडिशन काय आहे, मेन्सला काय क्वेश्चन आले होते, कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे विषयानुसार मिळेल. तुम्हाला नोट्स मिळतील, आवश्यक त्या नोट्स मिळतील. त्यासोबत तुम्हाला स्टडी प्लॅन सांगू आणि तुम्हाला कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा हे सांगू. पण ह्या गोष्टी तुम्ही करा. काहीच आमचं ऐकण्याची गरज नाही. फक्त एवढं केलं तरी चालते. तुम्ही डायरेक्ट ठेवा, मी किती तास अभ्यास करतोय. तुमचं जर असं झालं की 3 दिवस झाले 2-2 तास अभ्यास चालू आहे, काहीच होणार नाही. हे बदललाच पाहिजे आकडा. जसं ते स्टॉक मार्केटचं होतं ना, कमी जास्त होऊ द्या, पण एकदम खाली यायला नको. एकदम खाली यायला नको, वर जाऊ द्या. की इथं आपण 8 तास अभ्यास केला तर होऊ द्या की इथं 10-12 होऊ द्या, 13 होऊ द्या, काय मरत नाही. अभ्यास केला ना, आतापर्यंत MPSC तरी कोणी मेलं नाही. पण अभ्यास नाही केला, नंतर टेन्शन आलं म्हणून अनेक जणांनी सुसाईड केलेले आहेत. तसं व्हायला नको. ठीक आहे.
ही बॅच आहे, हे लोक आहेत आपल्याकडे शिकवायला, अजून काही लोक आहेत, सगळ्यांचे फोटो लावणं शक्य नाही. तुम्हाला इथं नंबर दिलाय, लागलं कोणाला तर ज्या लोकांकडे नंबर नाही, तुम्हाला हे ऍप आहे महाराष्ट्र अकॅडमीचं, हे लोक आहेत सगळे, हे बांगर सर आहेत, यांनी 2-2 वेळा तुम्हाला तुमच्या PSIच्या मेन्स दिल्यात, इंटरव्ह्यू दिलेत फायनल, आणि सगळ्यात महत्वाचं प्रिलिम पासून प्रत्येक एक्झामचा स्कोअर कळतोय. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही आमचाही स्कोअर बघू शकता की खरंच यांचं सिलेक्शन झालेलं आहे का. खेडकर सर हे पुण्यातल्या अनेक नामांकित अकॅडमीत शिकवतात. आता मी आहेच रे, मी तर पहिल्या अटेम्प्टला होऊन सोडून दिलं. त्याच्यासोबत अजून एक माझं टॅक्स असिस्टंट म्हणून पण सिलेक्शन झालं होतं, म्हणजे 2-3 ठिकाणी होतो मी. हे सुशांत सर आहेत, यांचं UPSCतून सिलेक्शन झालेलं आहे, आणि तुमच्या MPSCच्या त्यांनी जवळपास 20-25 मेन्स दिलेले आहेत. त्यांचा सुद्धा स्कोअर चेक करू शकता. इंग्लिशला 50 पैकी 46 पर्यंत स्कोअर आणलेला आहे, आणि तेच तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहेत. शुभम सोनोडे आहेत, यांना 2-2 पोस्ट आहेत, फक्त वय 24 आहे. वय 24 असलं तरी पहिल्या अटेम्प्टला जर माणूस 2-2 वेळा पोस्ट काढतोय तर काहीतरी खासियत आहे, काहीतरी क्वालिटी आहे, याचा तुम्ही नक्की फायदा घ्या. काही गोष्टी आम्ही तुम्हाला, जरी वेगळे लोक कधी शिकवायला असले काही घटक, आता उदय कदम सर आहे, ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की वेगवेगळ्या अकॅडमीत शिकवतात, ते पण नामांकित. त्यांचंही पुस्तक आहे, मराठीचं पुस्तक, जाऊन बघा. आवडलं तुम्हाला तर नक्की घ्या, नाही आवडलं तर नका घेऊ. ठीक आहे, त्याचा प्रश्न नाही. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर बिंदास विचारा, त्याचे उत्तर आम्ही नक्की सांगू. एकदम पुण्यात येण्याची आवश्यकता नाही. ठीक आहे, पुण्यातच येऊन अभ्यास करा असं काहीच नाही. तुम्हाला गावाकडे बसून, अगदी एखादी मुलगी असेल, महिला असेल, लग्न झाले किंवा कुठं प्रेग्नन्सी आहे तरी सुद्धा अभ्यास करतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही. लेक्चर तुमचे नियमित होतील. जे झालेले लेक्चर ते रेकॉर्डेड तुम्हाला बघावे लागतील, त्याला ऑप्शन नाही. आणि अजूनही सांगून ठेवतोय की जर समजा तुम्हाला इतिहास खूप सोपा जातोय, किंवा इथं जे इतिहास शिकवला जातो तुम्हाला असं वाटतं की त्याचा ऑलरेडी आपला अभ्यास आहे, 2-4 लेक्चर बघून तुम्हाला वाटतं, तर बिलकुल लेक्चर करू नका, काही गरज नाही. ठीक आहे, जो घटक तुम्हाला समजत नाही फक्त तेवढ्याचेच लेक्चर बघा. जर ते काही काही ठिकाणी प्रश्न उत्तरांची सिरीज चालू असते, त्यात MPSCच्या मुलांनी अजिबात प्रश्न उत्तरांची सिरीज बघत बसू नका, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. जेव्हा एखादी व्यक्ती बोलून सांगते, समजा मी हे समजावून सांगतोय, आता हे कसं आहे तुम्हाला गायडन्स म्हणून आहे, पण मी एखादा घटक शिकवतोय आणि तो घटक समजा तुम्हाला वाचून शक्य, तर वाचण्याचा वेग कधीही जास्त असतोय. ते तुमच्यावर डिपेंड आहे. जो घटक तुम्हाला वाचून कळत नाही, तुम्ही नक्की लेक्चर बघा, नक्की त्याचा फायदा घ्या. गावाकडे बसून अभ्यास होतोय, परंतु तुमची MCQची प्रॅक्टिस पाहिजे, सतत कनेक्ट राहा. आणि सगळ्यात महत्वाचा काय विषय की ह्या गोष्टी तुम्ही करा. गावाकडे असलेल्या मुलांना हा लय प्रॉब्लेम होतो की मित्र, नातेवाईक, भावकी, लग्न आले, सप्ताह आले, काहीतरी निघालं शेजारी, लाईटच गेली, पाऊसच आला, पुरच आला, असं काहीतरी होतं. त्याच्यात तुमचा खूप जास्त टाइमपास होतो, म्हणून इकडं लक्ष देऊ नका. ठीक आहे, जर गावाकडे बसून अभ्यास करता तर डायरेक्ट झाडाखाली जा, झाडाखाली बसून अभ्यास करा. मुलगी असेल तर कुठेतरी बाबा टेरेसवर का होईना, नाही तर घरात ते लहान मुली ते धिंगाणा घालते, शेजाऱ्याचं कोणतरी ओरडते आणि काहीतरी चाललंय आणि तुम्ही त्याच्यात अभ्यास करताय, असा अभ्यास होत नाही. त्याला दिखाऊ अभ्यास म्हणतात. त्याच्यापेक्षा ह्या लोकांपासून लांब, नाही तर मग आपला हायच आहे तालुका जिल्हा ठिकाण. परंतु कोणीतरी आवडले, लयच भारी, मी प्रेमात पडलोय, ह्या गोष्टीच्या भानगडीत पडू नका, तुमचा वेळ वायाला जाणार आहे. ओके, ठीक आहे.